हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ. मी पुन्हा आली आहे एक नवीन रेसिपी घेऊन. ते आहेत आट्याची ब्रेड. तर बघा आपण ही रेसिपी कशी तयार करतो. तर बघा मी इथे एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घालत आहे आणि ही छान आता आपल्याला छान एकजीव मिक्स करून घ्यायची. याच्यामध्ये साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण आटा लावूया ब्रेडचा. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे. तुम्ही बारीक किंवा जाडा कोणताही रवा याच्यामध्ये वापरू शकता. तर बघा अशा प्रकारे आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. नंतर वेलची पूड घालायची आहे. तुम्ही याच्यामध्ये काजू बदामचे काप सुद्धा घालू शकता आवडीनुसार. त्यानंतर याच्यामध्ये पांढरे तीळ तुम्हाला ऍड करायचे आहे, याने छान चव येते. तर बघा अशा प्रकारे याच्यामध्ये मी आता 4 चम्मच घरी बनवलेलं तूप टाकत आहे. याला बाइंडिंग छान येईल आणि टेस्टही छान येते आणि कुरकुरीत होतात परत हे ब्रेड. तर बघा अशा प्रकारे हे 4 चम्मच मी इथे तूप टाकलेलं आहे आणि छान हे आधी तुपाने आपण छान मिक्स करून घेऊया. बघा अशा प्रकारे याचा गोळा तयार झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही आता गोळा तयार होत आहे. आता जे आपण पाणी वापरलेलं होतं साखरचं तयार करून ठेवलं होतं ते पूर्णच्या पूर्ण पाणी आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकायची आवश्यकता नाही आहे. छान गोळा तयार तुमचा होऊन जाईल. बघा अशा प्रकारे मी हे थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी ऍड करत आहे आणि आता छान आपण गोळा तयार करून घेऊ. गोळा तयार झाल्यानंतर बघा त्याला असे छान आकार देऊन तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता. तर अशा प्रकारे मी छान काप करून आकार घेतलेला आहे आणि ते तेल तापवायला ठेवलेलं आहे मोठ्या फ्लेमवर. आणि तेल तापवल्यानंतर हे जे ब्रेड तुम्ही तळत आहात ते तुम्हाला मीडियम किंवा छोट्या फ्लेमवरच तळायचे आहे. म्हणजे ते आतपर्यंत शिजून येतील आणि छान कुरकुरीत सुद्धा होतील. तुम्ही एअर फ्रायर सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा करू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑइलचा इश्यू राहणार नाही जास्त. तर बघा माझ्याकडे आता ते नाही आहे म्हणून मी याच्यामध्ये डीप फ्राय करून घेत आहे. बघा अशा प्रकारे हे तुमचे ब्रेड्स तयार होतील. तर हे ब्रेड तुम्ही तसेही खाऊ शकता किंवा चहा सोबतही खाऊ शकता आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे आवडतील. आणि नक्की ट्राय करा. खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला अतिशय टेस्टी आहे. तर आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे तुम्हाला अजून अशाच सोप्या रेसिपी मिळून जातील. तर आता मी तुमचा निरोप घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.